नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत। मित्रांनो, कोल्हापुरातल्या काही फेमस इन्फ्लुएन्सरने मला चॅलेंज दिलेला आहे आणि हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी मी आलेलो आहे। तर पहिलं चॅलेंज बघूया काय आहे। तर हॅलो नमस्कार, राम राम मंडळी, मी कोल्हापूरची महिना सुनैना। तुम्ही सगळेजण तर मला ओळखतायच आणि चैतन्य फूड ब्लॉगर हे तुम्हाला माहितीच असतील। हे सारखं कोल्हापुरातले सगळे व्हिडिओज करतात, कायम आपण बघतोय। आज मी त्यांच्यासाठी चॅलेंज घेऊन आलोय। चैतन्य दादा, तुम्ही हे चॅलेंज एक्सेप्ट करायचंय की मिरजकर तिकटीवर जाऊन दूध कट्ट्यावर जाऊन तुम्ही स्वतः म्हशीचं दूध काढायचंय आणि स्वतः प्यायचंय आणि हे चॅलेंज तुम्हाला एक्सेप्ट करायला लागते। तर कोल्हापूरची परंपरा जपत आज पण कोल्हापूरमध्ये असं ताजं दूध काढून दिलं जाते। बघू शकता त्या ठिकाणी म्हशी आहेत आणि कोल्हापूरचा मिरजकर तिकटी हा खूप प्रसिद्ध एरिया आहे। त्याच ठिकाणी मिरजकर तिकटी दूध कट्टा मित्रमंडळ सुद्धा आहे आणि ही मोठी कमान आहे। या ठिकाणीच बऱ्याच म्हशी असतात आणि ताजं दूध काढून दिलं जाते। बऱ्याच तालमी आहेत कोल्हापूरमध्ये, पैलवान दूध पित असतात, अगदी धारोष्ण दूध जे म्हणतात ते पितात ग्लास भरून। त्याचबरोबर काही लोक येऊन खरेदी सुद्धा करतात आणि इथनं घरी घेऊन जातात। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नसते। चला तर मग बघूया, जसं सुनैनानं चॅलेंज दिलंय ते चॅलेंज मला पूर्ण करायचं जमते काय। एकच इथं आता म्हैस आलेले आहे। 2-3 दिवस आम्ही ट्राय करायला लागलोय हे शूटिंग घेण्याचं, पण आता एक मामा भेटलेत, बघूया मला देतात काय हात लावायला। चला, थोडं भीतभीतच त्यांच्यापर्यंत गेलो, पण विचारायचा कसा हा प्रश्न होता, म्हणून एक आयडिया काढली। थोडासा इंटरव्ह्यू घेऊया, त्यांच्याविषयी थोडंसं विचारूया, माहिती काढूया आणि नंतर त्यांना हळूच विचारूया की मी पण दूध काढू काय। 10 वर्षापासून जात आहे मी। बर, आता ही आमची तिसरी पिढी आहे। बर, त्यामुळे शाहू महाराजांच्या काळापासून दूध कट्टा प्रसिद्ध झालेला आहे। बर, शाहू महाराजांनी पैलवान लोकांसाठी ओरिजिनल दूध कोल्हापूर सोडलं की कुठे बाहेर मिळत नाही, त्यामुळे ठराविकच कट्टे 2-3 कोल्हापुरात प्रसिद्ध आहेत। ओके। हा, त्यामुळे तुम्ही जेव्हा पूर्वी यायचं तेव्हा किती रुपये होतं दूध? मी ज्यावेळी येत होतो त्यावेळी 60 पैसे पावशेर। पावशेर? हा, 60 पैसे पावशेर। त्या काळापासून मी इथं आहे। आणि आता किती आहे? आता 20 रुपये पावशेर आहे। बरं, मग हे दूध काढताना हे तुमचं स्पेशालिटी काय आहे? म्हैसाला कसं तुम्ही तयार करताय दूध काढायसाठी? काय म्हणजे मारतात वगैरे काय? काय नाही, या पंढरपुरी म्हशी आहेत। या हे मालकाच्या हातावर असतात। ओके। यासनी मालक शांत असतात। किती लिटर दूध देतात या? टायमाला 5 लिटर दूध निघते। 5 लिटर? हा, सकाळी 5 लिटर, संध्याकाळी 5 लिटर। मला जमेल काय दूध काढायला? हे जरा प्रयत्न करू काय? तर गौरी असं नाव आहे या म्हशीचं। ए चल रे बाजूला। तर गौरी मला दूध काढायला देते का बघूया आता। गौरी, मारू नकोस काय? आणि माझी ही ट्रिक सक्सेसफुल झाली आणि मामानी मला दूध काढायसाठी परवानगी दिली। कोल्हापुरातले लोक अशीच आहेत, एकदम दिलदार। प्रयत्न करायला लागलोय मी, तर दूध काही ना झाले। बघू शकताय मी टास्क पूर्ण केलेला आहे, फक्त आता थोडं पिणार पण आहे मी दूध याच ठिकाणी। माझ्या अथक प्रयत्नानंतर 2-4 थेंब दूध पडलं खरं तर, आणि खरंच हे काम खूप अवघड आहे ज्याचं त्यानं करावं आणि त्याला प्रॅक्टिस खूप लागते। तर बघा, दूध आता 2-4 थेंब मला मिळालेलं आहे आणि मी तेच पितोय। पहिला टास्क पूर्ण झालेला आहे माझा। तर मित्रांनो, एकापेक्षा एक भारी टास्क मी करायला लागलोय आणि खरं तर त्याच्यासाठीच मजा यायला लागली आहे। आणि एक टास्क आणखीन एक दिलाय, बघूया काय टास्क आहे। खरंच आता टेन्शन आलंय, काय टास्क असेल। नमस्कार कोल्हापूरकर, तर मी चैतन्य दादाला कने एक चॅलेंज द्यायला लागलोय आणि ते चॅलेंज असं आहे, त्यानं घोड्यावर बसून पाणीपुरी मागवायची आणि ती न सांडता खायची बरं का त्यानं। आणि हे सगळ्या रिॲक्शन्स आहेत की नाही त्यानं रेकॉर्ड करायच्या, आणि हे मी तुला आज चॅलेंज द्यायला लागलोय। ऑल द बेस्ट। तर आता व्हिडिओ आपण बघितलेला आहे, तेजस्वीने आपल्याला टास्क दिलेला आहे आणि ते मी पूर्ण करण्यासाठी रंकाळ्यावर आलेलो आहे। बघू शकता या ठिकाणी रंकाळा आणि माझ्या मागच्या बाजूला घोडा पण लागलेला आहे। चला बघूया आता काय काय म्हणतात ते। तर घोडेवाले दादा तर इथं नाही आहेत, आता होते नुसता घोडा आहे। घोडा डेंजर असतोय, त्यामुळे जरासं काळजी घ्यायला लागते। तीच काळजी मी घेणार आहे आणि त्यांना पण विचारणार आहे काय काळजी घ्यायची आहे। आता घोड्यावर बसून पाणीपुरी खायची म्हणजे खरं टेन्शन आलंय। नुसती पाणीपुरी खाताना टेन्शन येतंय, तर घोड्यावर बसल्यावर काय होईल? बघू शकता घोडा इथं आहे। सांगा किती घेणार माझ्याकडनं? आम्ही लहानांना 60 रुपये घेतोय आणि मोठ्यांना 100 रुपये घेतो। मोठ्यांच्या 100 घेतात? बर बर। तर काय नाव आहे याचं? त्याचं नाव राणा आहे। राणा आहे? बर बर बर। आणि आहे ना, शांत आहे ना, पळून जात नाही ना, पाडणार बिडणार नाही ना मला? नाही, आम्ही येणार तुमच्यावर। किती वर्षाचा आहे हा? कमीत कमी 4 वर्षाचा आहे। 4 वर्षाचा आहे? ओके ठीक आहे। मला पाडू नकोस काय, मी बसणार आहे तुझ्यावर। चला चला। तर त्यांनी 100 रुपये सांगितलेला आहे आणि पाणीपुरी खायसाठी काहीतरी एक्स्ट्रा घेणार आहे। विचारूया काय काय घेणार, काय तेवढ्यातच बसतो का आम्हाला? तेवढा एक व्हिडिओसाठी प्लीज
आता ते व्हिडिओ करणार म्हणल्यावर तिथे जरा एक्स्ट्रा होते. बरं बरं ठीक आहे, एक्स्ट्रा पण देऊया. ताससाठी काय पण चॅलेंज घ्यायचं म्हणजे घ्यायचं आणि चॅलेंज आता पूर्ण पण करायचं. चला बघूया कुठं बसायचं. इथं जायचं वरती काय? झाला. पहिल्यांदाच घोड्यावर बसलोय बऱ्याच दिवसांनी. हो रे. ए फाडू नकोस मला, हळू चल. राणा राणा, प्रेमाचा राणा. वा, इकडे या जरा ड्रायव्हर कडेला. दादा एक पाणीपुरी द्या. हो रे. हो बा. तर पाणीपुरी आता ऑर्डर केलेली आहे. घोड्यावर बसूनच पाणीपुरी आता मी खाणार आहे. जरा लवकर द्या, आमचं बिल वाढा लागले. भाड्याची गाडी आहे. हो रे. हो बा. हा, आता म्हणजे फायनल होतं. टास्क कंप्लीट केलेला आहे. पैसे देतो 5 मिनिटांनी, उत्तर द्यावं. चला. तर तेजस्विनी हे टास्क पूर्ण झालेला आहे. बघू शकतेस तू, घोड्यावर बसून पाणीपुरी खायचं टास्क दिलतस मी पूर्ण केलंय आणि आपण आता घोड्यावरनं उतरतोय. थँक्यू व्हेरी मच राणा, आणि दादांना पण थँक्यू. त्यांनी खूप छान कोऑपरेट केलं. आता उतरायचं कसं फक्त सांगा त्यातनं मला. पाय काढा. त्यातनं पण पाय काढा. काढला. हा पाय इकडे घ्या. तर मित्रांनो, दूध काढायचं टास्क तर मी पूर्ण केलेला आहे, पण आता कुठलं टास्क मला मिळतंय हे बघूया. नमस्कार मंडळी, मी सुषमा गुरव. तुम्ही मला टेस्टी चव चॅनलवर पाहतच असाल. मंडळी, आज मी चैतन्यला एक चॅलेंज देणार आहे. चैतन्यानं स्वतः एका हॉटेलमध्ये जाऊन हॉटेल मालकाला रिक्वेस्ट करून एक रेसिपी बनवायची आहे आणि ती कस्टमरला खाऊ घालायची आहे. बघूया आता चैतन्य काय करतोय. चला चैतन्य, लागा कामाला. कोल्हापूरमधले फेमस टेस्टी चववाल्या मॅडम यांनी मला टास्क दिले हॉटेलमध्ये जाऊन जेवण करायचं. आता कुठल्या हॉटेलला जावं हेच विचार करायला लागलोय. चला जाऊया हॉटेललाच, बघूया मला देतात काय घुसायला किचन मध्ये. तर हॉटेल मोठं वाटायला लागले खरं तर, आणि मी पहिल्यांदाच असं काहीतरी करावले, भीती वाटायली मला. बघूया आता देतात काय मला करायला. विचारू का नको, कामात दिसायले. दादा नमस्कार. मला एक टास्क मिळालंय की हॉटेलमध्ये जाऊन जेवण करायचं स्वतः ह्याच्यात किचन मध्ये. मला मिळेल काय तर आज जायला मिळेल? तसं सर अलाउड नाही आहे. मी तरी पण सरांना विचारून तुम्हाला सांगतो. मी कसं जरा प्लीज माझ्यासाठी जरा विचारा की. विचारून सांगतो तुम्हाला. हा, तर दादा गेले विचारायला. बघूया आता देतात काय मला करायला. भीती वाटायली खरं तर. रेसिपी होईल का नाही चांगली बघूया आपण. आता किती वेळ लागतोय काय माहित, बराच वेळ झाली गेलाय. काय झालं? सरांशी बोलून घेतलंय. काय तुम्ही काय करू शकता याचं? बरं, मला परवानगी मिळाली आहे मित्रांनो. आता बघूया, आता जलवा दाखवूया आपला. कस्टमर आलेला आहे. मी आल्यापासून पहिलं कस्टमर आहे. बघूया आता काय ऑर्डर देतात. आता जी ऑर्डर येणार ते मी करणार आहे मित्रांनो. एक छोले भटुरे. छोले काय? छोले भटुरेची ऑर्डर आली आहे मित्रांनो. तर इथं कांदा वगैरे कटिंग करून घेतलेला आहे. बघू शकता मोठ्या कढईमध्ये मी पण पहिल्यांदाच करायला लागलोय. घरामध्ये केले छोटी मोठी रेसिपी. तर मी चालू करतोय आता गॅस. किती ठेवायचा? ओके, गॅस पेटलेला आहे. किती मध्यम ठेवायचा काय? बघा हा एवढा आहे का? बरोबर ना. तेल टाकूया. तेल जरा असं गरम झालं की आता जिरं टाकलेलं आहे. तेल गरम झाले, मोहरी टाकतो. कढीपत्ता टाकायचा. नंतर कांदा टाकायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा असा. आलं लसूण पेस्ट टाकतोय. व्यवस्थित परतून घ्यायची म्हणजे त्याचा वास गेला पाहिजे. हळद थोडीशी टाकायची आहे. जिरा पावडर, धने पावडर, किचन किंग मसाला,
मिरची पावडर टाकली आहे. अशा पद्धतीनं छोलेच्या भाजीला वरनं तडका दिला जातो, त्यामुळे वेगळी टेस्ट येते. हॉटेलची ही स्टाईल आहे, तुम्हाला आज कळाली आहे माझ्यामुळं. हॉटेलवाले म्हणले एवढंच करा आणि बास करा, आता तुमची कला दिसली आम्हाला. आणि ओरिजिनल शेप सारखी सुद्धा मी स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला, पण मला जमली नाही. रेडी झाली आहे. आणि मी एवढ्यावर थांबलो नाही तर पुऱ्या सुद्धा लाटायला घेतल्या आणि तळायला सुद्धा. चंद्रावानी झालेली नाही आहे, प्लुटो नेपच्यून सारखी झाली आहे. काय प्रॉब्लेम नाही. बघा आपण फुगणार 100%. ही माझी आहे बघा, अशी असते पुरी ओरिजिनल ही हॉटेलमधली, आणि मी केलेली. आणि मी स्वतः केलेली पुरी आता गरम गरममध्ये तेलामध्ये सोडलेली आहे. आणि थोडंसं वरनं तेल टाकायचं म्हणजे अशी टम्म फुगते. थोडीशी दाबून घ्यायची. बघा कशी मस्त फुगलेली आहे आणि खूपच मस्त दिसते. आता टेस्ट पण विचारूया. बघा आता कशा मस्त पुऱ्या झालेल्या आहेत, अगदी गरगरीत. कांदा घालूया प्लेटला, एक लिंबू ठेवूया. या 4 पुऱ्या आलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर माऱ्यावरनं. आता देऊया स्वतः. आता बघूया आवडती का नाही काय माहित. हे घ्या तुमची डिश आली. अरे अरे तुम्ही तर चैतन्य फूड ब्लॉगर ना? होय बरोबर बरोबर. अरे तुम्ही कसं काय इथे? हे आपलं टास्क होतं आणि ते पूर्ण झालेलं आहे. बघा तुम्हाला रेसिपी आवडते का? अरे वा, मला तर आश्चर्य वाटतं तुम्ही इथे. बाप रे, एक फोटो घेऊ का आधी? खाऊन बघा, तुम्हाला आवडते का टेस्ट करा, नाहीतर आपण दुसरं देतो तुम्हाला. हे मी केलंय स्वतः. तुम्ही? होय होय. अरे वा, छान. थँक्यू. बघा टेस्ट करा. छान झालंय, मस्त. जमलंय काय? मस्त मस्त, एक नंबर. आवडले ना? आश्चर्य वाटतं आणि तुम्ही म्हणून दिलं. अरे वा, थँक्यू व्हेरी मच मॅडम. बघा टास्क आता पूर्ण झालेला आहे. मी रेसिपी केलेली आहे आणि यांना आवडली पण आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही. आता पुढच्या टास्कला जाऊया आपण. नमस्कार, मी तुमची लाडकी कल्याणी. तर मी चैतन्याला चॅलेंज करते की त्याने खाऊगलीमध्ये जायचं, हातात बोर्ड घेऊन त्याला उभा राहायचं आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं असणार आहे अन्न पदार्थ ताटात टाकू नका, त्याची कदर करा. बघूया चैतन्य हे चॅलेंज एक्सेप्ट करतो की नाही. तर कल्याणीनं आपल्याला हे चॅलेंज दिलेलं आहे आणि तेच पूर्ण करण्यासाठी मी आलेलो आहे आपल्या रंकाळ्याच्या जवळच्या खाऊ गल्लीमध्ये. आणि मी पोस्टर सुद्धा आणलेला आहे आणि आता मी धरून ते उभारणार आहे. चॅलेंज जे दिलं आहे ते मी आता पूर्ण करतोय. असं पोस्टर धरून उभारायचं चॅलेंज आहे. खरं तर चांगली गोष्ट आहे, अन्न वाया घालवू नका, सगळ्यांना द्या. बघतायत आणि खरंच लोकांचं प्रबोधन पण होतंय. खूप चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो, हे सगळे टास्क आता पूर्ण झालेले आहेत आणि व्हिडिओ खूपच छान झाला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तुम्हाला पण अशा पद्धतीने टास्क द्यायचे असतील तर मला इंस्टाग्रामवर DM करू शकता किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी नक्कीच तो व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीन. आणि त्याचबरोबर ज्यांनी मला टास्क दिले, जे इन्फ्लुएन्सर आहेत ते आपल्याबरोबर कनेक्ट झाले, त्यांचे सुद्धा खूप आभार माझ्या व्हिडिओमध्ये आल्याबद्दल. धन्यवाद.